मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध असणारा तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती हेमाडपंथी मंदिर आणि लोक उत्साह परंपरेने गेली 245 वर्षे साजरा केला जाणारा येथील रथोत्सव गणेश भक्तांच्या श्रद्धेचा विषय ठरलेला आहे। मंडळी, फक्त पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि सीमा प्रांतातही हा रथोत्सव सुप्रसिद्ध आहे। या संपूर्ण भागातील लाखो लोक या रथोत्सवासाठी एकत्र येत असतात। आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवार हा रथोत्सव 246वा पारंपरिक रथोत्सव साजरा होत आहे। तर मंडळी, या रथोत्सवाचा किंवा या डाव्या सोंडेच्या गणपतीचा थोडक्यात इतिहाससुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात। तासगावचे तत्कालीन संस्थानिक व मराठा साम्राज्याचे तत्कालीन सेनापती श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे मोठे गणेश भक्त होते। त्यांनी इसवी सन 1771 ते 1779 या 9 वर्षाच्या काळात तासगाव येथे सुंदर असे हेमाडपंथी गणेश मंदिर बांधले गेले। सन 1779 मध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठा करण्यात आली। त्याचबरोबर लोकांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी तेव्हापासूनच तासगावमध्ये हा रथोत्सव लोकांच्या अलोट उत्साहामध्ये साजरा होत आहे। तर संस्थानिक पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष पुण्यश्लोक हर्बट, ज्यांना बाबा पटवर्धन असं सुद्धा म्हणत होते, ते अवतारी पुरुष होते। ते गणपतपुळ्याच्या गणपतीचे भक्त होते। अनेक वर्षे त्यांनी श्रींची उपासनासुद्धा केली होती। त्याचबरोबर पुढे त्यांना सिद्धीसुद्धा प्राप्त झाली आणि त्यावेळेस त्यांना झालेल्या दृष्टांतात घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशाचा निरोपसुद्धा घेण्याचे ठरवले। प्रवासादरम्यान त्यांनी इचलकरंजी येथे मुक्कामसुद्धा केला होता। तर इचलकरंजीमध्ये पेशवेकालीन सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी त्यांची भेटसुद्धा झाली। त्यावेळेस हर्बट बाबांच्या 6 मुलांची पुण्याला पेशवे दरबारी नेमणूकसुद्धा केली। या 6 मुलांपैकी रामचंद्र पंत हे शास्त्रतेजात निपुण होते, तर त्यांचे चिरंजीव परशुराम पटवर्धन यांनीच तासगावातील गणपतीचे मंदिरसुद्धा बांधले। त्याचबरोबर श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे संस्कृत पठण, शास्त्रविद्या, पत्रलेखन व रणांगणातील मर्दमुकी यात निपुणसुद्धा होते। तत्कालीन ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्की यांनी भाऊंबद्दल सर्वात विश्वासू मराठी सरदार असे उद्गार काढले होते। त्याचबरोबर थोर सेनापती थोरले माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याचे पुनर्गठन करण्यासाठी मिरज प्रांत कसबे तासगावचे संस्थानिक म्हणून नेमणूकसुद्धा करण्यात आली। तर तासगाव संस्थानची मुहूर्तमेढसुद्धा इसवी सन 1765 मध्ये रोवली गेली। पटवर्धन घराण्याची श्रीभक्तीचा वारसा आणि परंपरा यामध्ये सामील होती। आजोबा हर्बट बाबा यांच्याकडून परशुराम भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले होते, त्यामुळे ते गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनासाठी जात असत। एकदा गणेशाने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला व तासगावातच श्रींची प्रतिष्ठापना करण्याचे सुद्धा सांगितले। या दृष्टांतानंतर इसवी सन 1771 ते 1779 या 9 वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे गणपती मंदिर बांधले गेले। परशुराम भाऊंनी विविध प्रदेशातील मंदिरांची पाहणी करून हे मंदिर बांधले। कर्नाटकातून गवंडी, सुतार, शिल्पकार व राजस्थानमधून चित्रकार आणले व मंदिराची उभारणीसुद्धा केली। महाराष्ट्रातील 96 फूट उंचीचे राज्यातील एकमेव गोपूर म्हणजे तासगाव गणपतीचे गोपूर। रथोत्सवादरम्यान रथ ओढल्याने मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। भाविक हे रथावरती मोठ्या भक्तिभावाने पेढे, नारळ, गुलाल आणि खोबरेची उधळण करत रथ दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात। तर या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्तीसुद्धा असते। श्रींचा रथ हा गुरुवार पेठेतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढतात। तर तरुण पिढी ही मानवी मनोरे उभारून आनंद लुटत असते। लेझिम पथके रथासमोर भक्तिभावाने आपले सादरीकरणसुद्धा करत असतात। काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची आरती केली जाते। यानंतर रथ पुन्हा गणपती मंदिराकडे परतीच्या प्रवासास निघतो। देशाच्या पातळीवर बघितलं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इसवी सन 1885 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती। मात्र
तासगावचा गणपती हा त्या अगोदर 106 वर्ष आधीपासूनच तासगावमध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. हा रथोत्सव म्हणजे तासगावच्या ऐतिहासिक धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो. परंतु त्याचबरोबर अनेक वर्षापासून सामाजिक ऐक्याचा केंद्रबिंदूही ठरलेला आहे. यावर्षी 246व्या या रथोत्सवात सुमारे 1 लाखांहून अधिक भक्तगण हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रथोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जोरदार तयारी केलेली असते.